विशेष आहे. भारतामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र विशेष आहे. महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय विशेष आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये जर पाहिलं तर 4 गोष्टी विशेष आहेत: संत, ग्रंथ, पंथ, भगवंत. हे काय विशेष आहे? अरे तुला विशेष कळत नाही, वाटत नाही, पण विशेष आहे. आणि ज्याला वाटत असेल स्पेशल तर त्याने स्पेशल म्हणावं. शब्दाचा भेद नाही करायचा. म्हणू द्या काय झालं, काय विशेष आहे? संत, ग्रंथ, पंत, भगवंत. भारताच्या 29 राज्यामध्ये बरोबर 81 नद्यांच्या प्रदेशामध्ये 3600 किलोमीटर उत्तर दक्षिण, 3400 किलोमीटर पूर्व पश्चिम, 656 जिल्हे, 14 भाषा, 4 धर्माचे लोक, 5,60,000 गावं, 1,40,00,000 लोकसंख्या, पूर्ण भारतवर्षामध्ये 5,60,000 गावात आणि 140 कोटी लोक राहतात. मोजू नका, भरोसा ठेवा. कुठे मोजायला जाता? पूर्ण भारतवर्षामध्ये. बरं का, राहून द्या लक्षात. चला माझ्या बरोबर आपण आता वंग प्रांतात जाऊ. वंग म्हणजे काय? द्राविड उत्कल आला ना, वंग शब्द आला ना, त्या भागवतात हे सगळं येतं. खरं नाव वंग आहे, या नंतरच्या लोकांनी बंगाल करून टाकलंय. रामापुरा नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी देवीची, कालिका देवीची आरती उतरवली, शाल पांघरवली, प्रसाद वितरण केलं, घरी आले. मोक्ष प्राप्तीची साधना, पंचम पुरुषार्थ भक्ती प्रेमासाठी काय साधना केली बंगाली लोकांनी? त्यांना विचारा. कुठेच नाही. तळाक निघून जाऊ इथून, अंदाजे सांगतो 1900 किलोमीटर अनंतनाग, काश्मीर. अनंतनाग काल्पनिक नाही, जिल्ह्याचं गाव आहे. तिथे वैष्णोदेवीची आरती उतारली, प्रसाद वितरण केलं, घरी आले. मोक्ष प्राप्तीची काय साधन आहे? साधक आहेत. तडक निघून जाऊ मेहबूब नगर जिल्ह्यामध्ये. कुठे? आंध्र प्रदेशात. काल्पनिक नाही, मेहबूब नगर नावाचं गाव आहे. अशी साधना नाही. ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसे हरिदास, ऐसे हरिदास, पंढरीपरायण हे चरण. सांगा कुठे? प्रश्न विचारलेला आहे पण उत्तराची अपेक्षा नाही. कुठेच नाही, काहीच नाही. काही काही ठिकाणी तर संप्रदाय आहेत. मी थोडंफार वाचन केलेलं आहे आयुर्वेदाचं. सतत गांजा पेणारा जर कोणी माणूस, साधू असो का माणूस असो, मजूर असो का कोणी शंकराचा पुजारी असो, त्याच्या मेंदूकडे रक्तवाहिन्या ज्या जातात, रक्त घेऊन काही दिवसाने निकामी होतात ना, तो खलास होतो. माझ्याच गावचा एक भाचा या नादात पडला. खंजेरीच्या भजन मध्ये गांजा पिणाऱ्यांमध्ये गेला, वारला तो पोरगा. 17व्या वर्षी मेला तो. गांजा पिणं हा भक्तीचा. शंकर भगवान गांजा पित होते हे कोणत्याच पुराणात लिहिलेलं नाही. 18 पुराणांचे 4 लाख श्लोक आहेत. तेवढ्या भानगडी तुम्ही काही पडू नका. 18 पुराण, 4 लाख श्लोक. याच्या पुढे सांगतो 65,500 वारकरी संप्रदायात 14,500 ते 15,000 अभंग. कुठेच नाही शंकर भगवान गांजा पित होते. मग वारकरी संप्रदायात काय आहे? संत लिहितात ग्रंथ, ग्रंथ दाखवतो पंथ, पंथ भेटवतो भगवंत, आणि भेटला भगवंत की दुःखाचा अंत. प्रपंचाला विटावं, कुसंगतीतून सुटावं, संतांना भेटावं, आत्मधन लुटावं. मला नाही वाटत एवढं गबाड तुमच्या ध्यानात राहील. प्रपंचाला विटावं, कुसंगतीतून सुटावं, संतांना भेटावं, आत्मधन लुटावं, आणि नाही जमलं तर उखडामध्ये डोकं कुटावं. बाबा, संतांनी काय दिलं? जे मायबाप देत नाही ते संत देतात. जे सरकार देत नाही, समाज कल्याण खातं देत नाही ते संत देतात. मामा मावशी आत्या हे देत नाही ते संत देतात. जे समाज देत नाही ते संत देतात. नवरदेवाला नवरदेवाचा सासरा देत नाही ते संत देतात. आणि जे संत देतात ते देवही देत नाही. बोला काय करायचं? संत उदार उदार
आनंद भाव